चला आपण स्टार्ट करूया. सगळे जागे आहात का झोपेमध्ये आहात? हॅलो, जागे आहोत सर. सगळे जागे आहात का झोपेमध्ये आहात? हॅलो, नाही सर. ओके. सगळे जागे आहात का? बाकीचे काय झोपलेत का? ओके, चालेल. तर आज आपण काय बघणार आहोत? प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. प्रोबॅबिलिटी म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे? प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? संभाव्यता म्हणजे काय? हॅलो, आपण शक्यता वर्तवत असतो. आज पाऊस पडणार आहे वगैरे वगैरे. आज थंडी खूप लागणार आहे, आज ऊन खूप पडणार आहे. लक्षात आहे ना? शक्यता. समजतं काय ते? अजून येत आहेत कोण कोण? हॅलो, हॅलो, आवाज येतोय माझा? आवाज होय. येतोय का माझा? हॅलो, येतोय ना? ओके ओके, चालेल. येतोय. चला, आपण एक छोटस उदाहरण घेऊया. आपण समजा आपण समजा कॉईन टाकलं. कॉईन म्हणजे आपण काय केलं? नाणं टाकलं. तर आपल्याला काय 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 मिळू शकतं? नाण्यामध्ये किती दोन बाजू असतात. हे असतं ते आपलं काय असतं सांगा? हेड असतं, दुसरं असतं ते टेल असतं. लक्षात आहे ना? म्हणजे आपल्याला काय मिळू शकतं सांगा? एक तर हेड मिळू शकतं किंवा टेल मिळू शकतं. बरोबर आहे? याच्या व्यतिरिक्त काय मिळू शकेल का? ह्याच्या व्यतिरिक्त काय मिळू शकतं का? हॅलो, नाही. येत आहेत बहुतेक सगळेजण. ह्याच्या व्यतिरिक्त काय मिळणार का मला? हेड आणि टेल सोडून मला काय मिळू शकतं का? बोला ना बाई. नाही भुवन, सर. अनुजा. ओके. तर याच्या व्यतिरिक्त काय मिळू शकत नाही. म्हणजे पॉसिबिलिटी म्हणतो याला आपण. पॉसिबिलिटी काय असू शकते? एक तर हेड पडणार किंवा टेल पडणार. ओके. आता मला एक सांगा, मी दोन कॉईन टाकले तर काय काय असणार आहे? पॉसिबिलिटी काय असणार आहे? शक्यता म्हणूया आपण त्याला. शक्यताच बोलते. काय असू शकतं दोन सांगा? हेड आणि दोन काय काय टेल. मिळू शकतं? आपण दोन कॉईन टाकले एकाच वेळी. दोन्ही पण हेड असणार, दोन्ही पण टेल असणार. एवढंच मिळू शकतं का आणि काय मिळू शकतं? एवढंच मिळू शकतं का आणि काय मिळू? एच असं काय टी मिळू टी शकणार एच. नाही? पहिल्याचं हे दुसऱ्याचं ते HTTH पण मिळू शकतो. म्हणजे किती पॉसिबिलिटी झाल्या आपल्या? 4. किती मिळू शकतात? आणि काय मिळू शकतं? काय मिळू शकतं? नाही. आणि काय मिळू शकतं? नाही. नाही काय मिळू शकतं ना? काय मिळू शकतं? नाही नाही. ओके. TH आणि TT झालंय आपलं. ओके. हे किती मिळू शकतात आपल्याला? पॉसिबिलिटी किती आहेत सांगा? 4 पॉसिबिलिटीज आहेत. लक्षात ना? यालाच आपण काय म्हणतो? तो सॅम्पल स्पेस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? समजा सॅम्पल स्पेस म्हणतो. म्हणजे जर आपण एक कॉईन जर हे केलं, टॉस केलं, उडवलं, तर आपल्याला सॅम्पल स्पेस किती मिळतात? नंबर ऑफ सॅम्पल 4. पॉईंट्स किती मिळतात? याला पॉईंट्स म्हणूया आपण. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती मिळणार? 2 मिळणार. आणि ह्याच्यामध्ये किती मिळतात? 4 मिळतात. क्लिअर? क्लिअर? ओके. हे कसं इझिली काढायचं बघा. पहिलेचा एक कॉमन काहीतरी ठेवायचं, दुसऱ्याचं बदलायचं. कॉमन ठेवायचं पहिलं, दुसऱ्याचं बदलायचं. ओके. आता दोन्ही ऑप्शन द्या. आता काय करणार? दुसरं घेणार, टी घेणार आणि ते कॉमन ठेवणार आणि दुसरं घेणार. मग आपण कुठलं चुकत नाहीये. ओके. म्हणजे सॅम्पल स्पेसिस जर तुम्हाला काढायचं तर अशा पद्धतीने काढू शकता. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? हा. माझा तुमचा आवाज मला लेट आहे का? ओके. मी हे नेट बदलतो 2 मिनिटं. आवाज येतोय चांगला? बोला ना. चैतन्य, आवाज येतोय चांगला? हो सर. ओके. चालेल चालेल. चला आपण नेक्स्ट बघूया. आता तुम्ही बोलायचंय बघा जास्त. दोन्ही मराठीमध्ये पण दिलंय आणि इंग्लिशमध्ये पण दिलंय. वाचा बघा तिथे. खाली प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे? पॉसिबिलिटीज किती आहे? समजा वनिताला कुठे जायचंय? तुम्हाला एक काय दिलंय? वेगवेगळ्या ठिकाणची माहिती दिलेली आहे. अजिंठा, महाबळेश्वर, लोणासर, तांडोबा वगैरे दिलेले आहे. तर पहिल्यामध्ये पॉसिबिलिटीज किती आहेत सांगा? शक्यता कुठे जाऊ शकते ती? शक्यता किती असू शकतं आपल्याकडे? सगळ्या शक्यता आहेत. किती काउंट करा बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 ठिकाणी जाऊ शकते ती. हॅलो, 8 ठिकाणी जाणार का?
होय. इथे काय लिहिले बघा, मे महिन्यामध्ये किती जाणार आहे, तर काय येणार, आन्सर काय येणार त्याचं? हॅलो हॅलो. तर ती सगळ्या ठिकाणी, आवाज माझा येत नाही का तुम्हाला भुवन? हॅलो. येतोय पण येतोय, तुम्हाला सर. लेट येतोय वाटतं आमचा आवाज. हा येतोय की रे, आता तुम्ही बोलता तर येतोय की रे मला. किती असणार, शक्यता किती असणार सांगा? 8 असणार आहे. 8 ठिकाणी आहेत बघा. आता आपल्याला काय करायचंय सांगा, एनी डेट ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. कुठलाही दिवस आपल्याला शोधून काढायचा आहे, तर किती पॉसिबिलिटी असणार आहे? प्रत्येक दिवस हा पॉसिबिलिटी झाली, म्हणजे किती असणार आहे टोटल, किती असणार आहे सांगा? 7 असणार आहे, बरोबर ना? हॅलो अनुजा. होय. हा, आता पुढचं सांगा बघूया. आपल्या समजा काय, सिलेक्ट वन फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड, शक्यता किती असणार आहे? 52. 52 असणार. इझी बोला ना, पटपट बोला. ओके. प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत, त्यातून एक कार्ड काढलं तर किती आपल्याला शक्यता किती असणार आहे? 1 नंबर फ्रॉम 10 to 20. टोटल नंबर ऑफ कार्ड्स किती आहेत सांगा 10 to 20 मध्ये? 11. 11 आहेत. मग पॉसिबिलिटी 11. माईक म्यूट करा बघा, जे बोलत आहेत त्यांनी म्यूट करा. प्रभू गावकर, दळवी. ओके. हा, तर आपल्या शक्यता किती असणार आहे? 11 असणार आहे. हे समजलं, म्हणजे जेवढे ऑप्शन असणार ना त्याच आपल्या पॉसिबिलिटी झाल्या. जेवढे ऑप्शन आहेत तेवढेच आपल्या पॉसिबिलिटी असणार आहे, शक्यता असणार. क्लिअर? सगळ्यांना समजलं? समजलं सगळ्यांना? होय. ओके. हो. आता मला सांगा, मी तुम्हाला मगाशी काय दिलेलं सांगा, ह्याचं दिलेलं किती, 2 कॉइन टाकले तर दिलेलं. आता आपल्याला समजा 3 कॉइन टाकले तर काय काय येणार सांगा? सॅम्पल स्पेस काय काय येऊ शकतात? 3 कॉइन्स टाकले आपण, मग 3 नाणं आपण टाकले तर काय येणार सांगा? पहिली पॉसिबिलिटी सॅम्पल स्पेस सांगा मला. पहिली मी लिहितो, नाही तर चला, पहिल्याचं टी, दुसऱ्याचं टी, तिसऱ्याचं टी. दुसरी सांगत चला मला. हॅलो आर्या. THT. हा, THT. THT. ओके. पहिलं एक लक्षात घ्या, मी काय म्हणतो माहितीये, की पहिलं, आता समजा आपण काय केलंय सांगा, टी 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 लिहिलंय, याच्यामध्ये पहिलं माझं कॉमन आहे. आता मी काय करणार, दुसरं कॉमन ठेवायचं, टी टी एच लिहिलं मी. झालं? ओके. असं मधलं मधलं घेऊ नका, मग चुकणार तुम्ही. आता मी काय करतो सांगा, टी एच एच. आता पहिलं कॉमन ठेवलं, दुसरं बदललं बघा. आता पण हे मी कॉमन ठेवणार आहे, नको, टी एच टी. मी काय म्हणतो ते लक्षात येते तुमच्या? पहिल्यांदा मी बघा टी सगळीकडे कॉमन ठेवतोय. ओके. दुसऱ्यामध्ये मी काय केलं, दुसरं कॉमन ठेवलं, 2 कॉमन ठेवले. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 कॉमन ठेवले बघा. हे सगळे ऑप्शन आता आपल्याला मिळाले, म्हणजे 1 पहिला जो हे होता त्याच्या सहाय्याने जे काय मिळणार ते मला मिळाले. ओके. आणि कुठला राहिला याच्यातला? आणि कुठला राहिला का? टी ने सुरू होण्यासाठी आपल्याला कुठला ऑप्शन राहिला का अजून? हॅलो, माझ्याकडे प्रॉब्लेम. हा, टी कुठलं राहिलंय, आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी जे काय लिहिलंय ना त्याच्या व्यतिरिक्त कुठलं राहिलंय का? नाही राहिलं. आता आपण काय करूया सांगा, पहिला बदलूया. पहिलं एच ठेवलं, दुसरा मी परत टी टी ठेवतो. हा, आता हे 2 कॉमन ठेवून मी काय करणार आहे सांगा, तिसरं बदलणार, म्हणजे हे मिळालं आता आपल्याला. ओके. आता पहिलं परत कॉमन ठेवणार, दुसरं मी बदलतो आणि तिसरं लिहितो, म्हणजे आता हे 2 कॉमन झाले आपले. ओके. आणि इथे मी काय करणार, परत ते 2 कॉमन ठेवणार आणि तिसरं बदलणार, म्हणजे आपल्याला सगळे ऑप्शन त्याच्यातले मिळाले. क्लिअर समजलं? क्लिअर समजलं का? आणि आणि मिळणार का? आणि कुठलं मिळणार का ऑप्शन? हा, बहुतेक सगळे आपले काय झालेले आहेत ना? ओके. म्हणजे आपले सॅम्पल स्पेस किती आले सांगा? टोटल सॅम्पल स्पेसिस झाले, आणि सॅम्पल पॉइंट्स किती आले? टोटल 8 झाले. क्लिअर? क्लिअर? सगळ्यांना समजलं?
समजलं सगळ्यांना? होय. ओके. हो. आपण वन बघितलं, 2 बघितलं, 3 बघितलं. आता आपण काय केलं समजा डाय टाकली, डाय आपण थ्रो केली, तर त्याची आपल्याला किती मिळणार आहे सॅम्पल स्पेसिस? डाय म्हणजे लक्षात आहे ना सहा. सगळ्यांना? तुम्ही खेळताय बघा, साप सीडी वगैरे खेळताय बघा. 6 भेटेल. 6 येणार हा? सॅम्पल स्पेस. ठीक आहे ना, कारण किती असतात 1 2 3 4 5 6 असणार, बरोबर आहे? ओके, समजलं? आता समजा मला सांगा, आपण जर 2 डायस काहीतरी थ्रो केली तर आपण उडवली, म्हणजे 2 आपल्याकडे असे आहेत याच्यावर, तर ते आपण हे केलं तर मला काय काय मिळू शकतं? 36 मिळणार. 30 मिळणार. पण कसे काउंट करायचे ते लक्षात आलं तुमच्या? पहिल्यांदा काय करायचं, 1 कॉमन ठेवायचा, दुसऱ्याचा 1 घ्यायचा, 1 कॉमन ठेवायचा, दुसऱ्याचा 2. असं केलं तर तुमचं कुठलंच चुकणार नाही बघा. हा, जनरली परीक्षेमध्ये तुमचे सगळे पुस्तकातलेच असतात, त्यामुळे तेच क्वेश्चन येतील. एखादा चुकून दुसरा आला तर आपल्याला करता यायला पाहिजे. मग मी काय करणार, हा हे करणार आणि त्याच्यामध्ये हे बदलत जाणार, म्हणजे काहीच चुकत नाही बघा आपलं. 6 नंतर मी काय करणार, 3 कॉमन ठेवणार, हा बदलत जाणार. असं जर केलं तर तुमचे टोटल किती मिळणार सांगा? हे सगळे लिहित बसत नाही, पण सगळ्यांना समजलं असेल हे. समजलं नाही? हा, कसं शोधून काढायचं ते सगळ्यांना काय झालं असेल, समजलं असेल. ओके, प्रत्येक याच्यामध्ये 6 मिळतात, म्हणजे टोटल आपले किती असणार आहे सॅम्पल पॉइंट्स? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती असणार आहे? 36 असणार आहे. क्लिअर समजलं सगळ्यांना? हो. क्लिअर समजलं? आवाज क्लिअर नाही येत आहे. आवाज क्लिअर येत नाही का? येतोय माझा आता? येतोय. येतोय सर. ओके ओके. दळवी, तुझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असणार मग बघ. ओके, तर आपण काय केले सांगा, तुम्ही हे खेळता बघा, पत्त्याने वगैरे खेळतात, त्याच्यामध्ये किती असतात टोटल कार्ड? टोटल कार्ड 52. 52. त्याची सॅम्पल किती असणार आहे सांगा? टोटल 52 असणार. 52. त्याच्यामध्ये कुठले कुठले असतात ते तुम्हाला माहित असेल, 52. माहित आहे ना? एक्क्यापासून हो. 10 पर्यंत असतं, म्हणजे जॅग असतं, क्वीन असते आणि किंग असतं. टोटल 30 असतात प्रत्येक आहे. लाल कलरचे किती असतात टोटल? लाल कलरचे 26. 26 आणि ब्लॅक कलरचे 26. 26. नंतर दुसरं आपल्याला टोटल किंग्स किती असतात? 4. 4. क्वीन्स पण किती असतात? 4 असतात. लक्षात आहे ना? म्हणजे प्रत्येक जर आपण हे बघितलं, तुम्हाला असं पण वेगवेगळे विचारले जाते. ब्लॅक मधलं विचारले जाते, बॅक मध्ये किती मिळणार आपल्याला? 2 किंग्स मिळणार. लक्षात आहे ना? कार्ड बद्दल जर संपूर्ण माहित असेल तर मला वाटतं की प्रोबॅबिलिटी एवढा सोपा विषय आहे, सोपा, एकदम सोपा. आणि मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे जी मुलं 7वीला आहेत ना, त्यांना पण आम्ही घेतोय प्रोबॅबिलिटी, आणि ते इझिली सोडवत आहेत. त्यांना मी RD शर्मा मधलं पण देतोय क्वेश्चन सोडवायला, ते पण सोडवत आहेत. ह्याच्यामध्ये काही नाहीच आहे तसं. जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर असेल, सॅम्पल स्पेसिस म्हणजे काय, सॅम्पल पॉइंट्स म्हणजे काय, किंवा पुढे आपण बघणार इव्हेंट म्हणजे काय, हे जर तुमचं क्लिअर असेल ना, पण त्याच्यासाठी सगळं डिटेल आपल्याला याच्यातलं माहित असायला पाहिजे. समजा कार्ड बद्दल माहित असायला पाहिजे, काय काय असतं ते, किंवा डाईस मध्ये काय असतं ते माहित असायला पाहिजे. हे जर परफेक्ट असेल ना, तर कुठलाही क्वेश्चन तुम्ही इझिली सोडू शकाल. तर एक बघा, मी तुम्हाला पुस्तकातलं दिलेलं आहे बघा इथे, हे सगळ्यांना माहित असते जे आपण बघितलंय. ओके, म्हणजे आपण काय म्हणतो, मराठीत पण दिलंय आणि इंग्लिशमध्ये पण दिलंय बघा. इथे आपण नमुना अवकाश म्हणतो, इथे आपण त्याला काय म्हणतो सांगा? सॅम्पल स्पेस म्हणतो. नंतर इथे आपण त्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणतोय, इथे आपण त्याला काय म्हणतो? नमुना घटकांची संख्या म्हणतो. समजलं? नमुना घटकांची संख्या असं लिहिलं जातं N, आणि सॅम्पल स्पेस असं लिहिलं जातं. आणि सॅम्पल स्पेस लिहिताना लक्षात ठेवायचं, आपल्याला जो कंस काढायचा तो अशाच प्रकारे पाहिजे. ओके, म्हणजे S इज इक्वल टू आपण लिहिताना अशा प्रकारे काढावा लागणार. ओके, आणि त्याच्यामधलं प्रत्येक जर तुम्हाला असं दाखवायचं तर असं दाखवू शकता. कारण नंबरसाठी जर आपण लिहिले ना 1,1, असं लिहित चालू, तर कुठला तो समजणार, मग आपण त्याला काय करणार आहे? ब्रॅकेट करणार आहे. क्लिअर? हे जर याच्यावरच क्वेश्चन आहेत बघा, पुस्तकात जे तुमच्या हे दिलेलं आहे, बहुतेक सगळे क्वेश्चन याच्याशी रिलेटेड असणार आहे. त्यामुळे हे जर तुम्हाला परफेक्ट माहित असेल ना, तर कुठलाही क्वेश्चन तुम्ही सोडू शकणार आहे. ओके, चला आपण काय करूया, थोडे क्वेश्चन तुमच्या पुस्तकामध्ये आहेत तेच आपण काय करूया, बघूया आपण. ओके, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश, हे आपण ऍक्च्युअली सोडवलेलं आहे बघा, तरी पण आपण बघूया, पण तुम्ही बोलणार आहात. ओके, तर एक फासा व एक नाणे फेकलं, 1 coin and 1 die are thrown, काय मिळणार सांगा? सॅम्पल स्पेस. इथे लिहितो बघा, सॅम्पल स्पेस इक्वल टू, सांगा मला, एक नाणं टाकलं
आणि एक फासा टाकला, काय होणार? 6. 1T, 2T, 3T, 4T, आता 5T, 6T. असं सांगू नका, मला क्रमवार सांगा. पहिल्यांदा मी 1 करतो. 1 बरोबर मी काय घेतो? एच घेतो, बरोबर आहे. नंतर 1 बरोबर मी काय घेणार? टेल्स. टी घेणार. ओके. नंतर मी काय करणार? 2H, 2T, 2H, 2T. पुढे 3H, 3T, एच, टी, टी. एकदम एकदम इझी आहे बघा, बरोबर. 4T. पुढे 5H, 5T. 5H, 5T. आणि 6H, 6T. काय कठीण आहे याच्यामध्ये? म्हणजे आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती मिळतात? मी असं लिहितो, किती मिळतात आपल्याला? 12. 12. क्लिअर? काय कठीण आहे याच्यामध्ये? कठीण आहे का याच्यामध्ये? काही कठीण नाही बघा. आता मला बघा दुसरा बघा, 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग 2, 3 and 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. तर पहिला नंबर माझा कुठे येणार, कुठला येणार आहे? 23. 23 येणार. दुसरा नंबर मी ते लिहिताना असं लिहा, 25. 2 मिनिट. 25 आणि 32. 32, 35. 55, 52. 52. ओके. 53. 53. टोटल किती आले? 6. टोटल आपण 6 लिहिणार आहे. काय कठीण आहे याच्यामध्ये? आता मला सांगा, हाच क्वेश्चन आपण वेगळ्या प्रकारे समजा, आपल्याला जर काय करायचंय सांगा, रिपीट करायचे. रिपीट केलं तरी चालेल, तर काय फरक पडणार सांगा इथे? म्हणजे तिथे मगाशी काय बघितलेलं आपण, विदाउट रिपीटिंग म्हटलेलं. आता मला रिपीट केले तरी चालेल असे नंबर बघायचे. मग काय येणार याच्यामध्ये? काय होणार? ऍड काय येणार? 22. 22, 10 digits वाढते. 33. 33, 55. 55. 3 डिजिट वाढणार. बरोबर आहे ना? हे टोटल किती आले आपले? 9 9. झाले. ओके, समजलं? ओके. हो. ओके. आता मला सांगा, याच्यापासून आणि एक आपण घेऊया. समजा मला 3 डिजिट नंबर बनवायचा आहे आणि विदाउट रिपीटिंग, काय येणार? 235. 5. 325. 25 घेऊ नको, पहिल्यांदा 2 कॉमन ठेवायचा, नाही तर आपण चुकतो बघा. 253. 53. ओके. आता 325. 25, 352. 352, 523. 523, 532. 32. आणि काय मिळणार? आणि काय मिळणार का? 9. म्हणजे आपल्याला सॅम्पल पॉइंट्स किती आले आपले? किती आहेत? 6. सगळ्यांना समजलं याच्यामध्ये? याच्यामध्ये काय कोणाला कठीण काय आहे का? एकदम 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 सिंपल आहे बघा. ओके. हा, तर अशा प्रकारचे तुम्हाला आले तर इझिली यायला पाहिजे असं मला वाटतं. नंतर नेक्स्ट बघा, 6 रंगाच्या टपकरी बाण फिरवला तो कोणत्या रंगावर स्थिर होईल? काय येणार असा आन्सर? किती असणार आहे सॅम्पल स्पेसिस? सॅम्पल स्पेसिस काय काय असू शकतात सांगा मला? रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, ग्रीन, पर्पल. कलर मी लिहिणार आहे, लक्षात आहे? सगळे कलर येणार आहे. किती कलर आहेत बघा, मोजा. 6. 6 कलरची ते नावं लिहा. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती मिळणार आहे सांगा? 6 मिळणार. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? हो. आता दुसरा क्वेश्चन वाचा. In the month of March 2019, find the dates on which the date is a multiple of 5. म्हणजे मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखांचा वाढ मिळवणे. आता 5च्या पटीत कुठला कुठला येऊ शकतो सांगा? एक तर 5 येऊ शकतो, बरोबर. दुसरा काय येऊ शकतो? 10. हा, 10. कुठला? 10. येऊ शकतो. आपण गाणी त्याच्यानंतर 15. 15. नंतर 20, 20. 25, 30. 20, 25 आणि 30. हा, ते सगळे काय लिहायचे सांगा? आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? काय सांगितलं? काय लिहायला सांगितलंय? त्याची डेज वाढ. लिहायला सांगितलं, वार लिहायला सांगितलं. मग मी कसं लिहिणार सांगा? याच्यामध्ये तुम्ही लिहा ना, ट्यूजडे सगळेच आहेत ना बहुतेक. मंडे, ट्यूजडे सगळे झालेले आहेत, फक्त नाही थर्सडे नाही आहे. बाकी सगळे वार लिहायचे. म्हणजे किती येणार टोटल? किती येतात? मी जे 6 येणार आहे. हे टोटल काय येणार आहे? सॅम्पल पॉइंट्स आपले काय म्हणणार आहे? 6 येणार आहे. काय कठीण आहे?
कठीण काय आहे का याच्यामध्ये? तर एन ऑफ एस येणार ना, हा, एन ऑफ एस. एन ऑफ एस, सॉरी मी चुकून लिहिलं ते, एन ऑफ एस, बरोबर. ओके, समजलं? ओके, हो. आता नेक्स्ट बघूया. तो पण खूप इझी आहे बघा. 2 मुलगे आहेत आणि 2 मुली आहेत, त्याच्यातनं आपल्याला एक काय बनवायचे, कमिटी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, 2 मुलांची कमिटी बनवली तर कुठलं काय काय येणार सांगा? काय होऊ शकतं? B1 B2. आपण त्याला B1 B2. ओके, आणि 2 मुलींची बनवली तर G1 G1 G2. G1 G2. हे समजलं एवढं? ओके, आता तिसरं मला काय दिलं बघा, एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्याने एक दिलेलं आहे B1 G2 G1. मग दुसरं काय येणार B1 G2 B1 G2. पुढे? B2 B2 G1. G1 B2 G2. B2 G2. ओके, सगळ्यांना समजलंय? हो. सगळ्यांना समजलंय? ओके, आता सॅम्पल स्पेसिस टोटल किती येणार सांगा मला? सॅम्पल स्पेसिस किती येणार आहे? 6. 4. 6 येणार की सगळे मिळून? हो 6. हो हो. सगळे म्हणजे एक मुलगा असू दे किंवा 2 मुलगी असू दे, 2 मुली असू दे, सगळे मिळून आपल्याला काय येणार सांगा? टोटल 6 येणार आहे, बरोबर आहे ना? B1 B2 सॉरी, G1 G2, B1 G2 B2 B1 G1 लिहिलं नाही होते मी, B1 G1, हे सगळे मिळून किती येणार सांगा? 6 येणार आहे. क्लिअर? क्लिअर? कोणाला काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? नाही. ओके, तर नेक्स्ट बघा, write a sample space yes and number of sample point for each of the following. Also write ABC in the form set from and write n of A, n of B वगैरे लिहायला सांगितलंय. ओके, तर पहिल्यांदा आपण सॅम्पल स्पेस बघूया, नंतर पुढचं काय ते बघूया. 1 डायरी रोल काय येणार आहे आन्सर? सॅम्पल स्पेस काय येणार आहे? 1 2 3 1 2 4 3 4 5 6. 3 4 5 6. म्हणजे टोटल नंबर ऑफ किती आले सांगा? 6. 6 झाले. एन ऑफ एस म्हणजे किती आले? 6 झाले. ओके, बरोबर आहे? आता काय विचारलं, इव्हेंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर पाहिजे. लक्षात आहे? समजा आपल्याला काय केलंय की त्याच्यातलं पर्टिक्युलर आपल्याला घ्यायचे, म्हणजे कसे पाहिजेत सांगा? की मला काय पाहिजे, अप्पर फेसवर काय पाहिजे, इव्हन नंबर पाहिजे, म्हणजे नेमके मला त्याच्यातले पाहिजेत. आता ह्याच्यातले जर आपण फक्त ए कन्सिडर केला तर आपल्याला काय मिळणार सांगा? ए मध्ये आपल्याला काय काय येणार? 2 4 6. 4 6. हे सगळे नाही घेतले आपण त्याच्यातले काय घेतले सांगा? फक्त लिमिटेड घेतले. लक्षात आहे? तर लिमिटेड असे घेतले, त्यालाच आपण इव्हेंट म्हणणार आहे. त्याला आपण इव्हेंट ए म्हणजे आपल्याला एवढं मिळालं, म्हणजे सॅम्पल स्पेस पॉइंट किती आले याच्यात? किती लिहिणार? एन ऑफ ए किती मिळतात आपल्याला? किती मिळतात? 3 3. ओके, पुढे सांगा ऑड नंबर किती आहे? 1 3 5 1 3. 3 5. 1 3 5. किती मिळतात? 3. बी चे पण 3 मिळतात. नंतर प्राईम नंबर कुठले कुठले आहेत बघा 2 आधी? 3 5. 2 3 5. ओके, तर आपल्याला काय मिळतात सांगा? याला पण 3 म्हणतात. एकदम इझी आहे बघा, काय प्रॉब्लेम काहीच नाही याच्यामध्ये. एकदम काय करू शकतो, इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, पुढचा बघूया आपण. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. आणि पहिल्यांदा मला सांगा, 2 डाईस केली तर आपल्याला किती मिळणार आहे? आपण मगाशी पण बघितलं, परत लिहित नाही मी. 36. टोटल आपल्याला किती मिळणार? 1 2 लिहितो मी तेवढा. आपण लिहिलेलं बघा 1 1. लक्षात आहे? दुसरं काय मिळणार? 1 2. असे आपण प्रत्येकाचे आपल्याला 6 मिळणार आहे. 2 चे 1 2 1 चे 6 मिळणार आहे. म्हणजे टोटल किती मिळतात? 36 मिळतात. टोटल नंबर ऑफ स्पेसिस. लक्षात आहे? आता आपल्याला याच्यातले इव्हेंट फाइंड आउट करूया. समजा ए म्हणजे आपल्याला काय दिलंय? सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. सम ऑफ द म्हणजे आपल्याला काय करायचं? हे ऍड करायचंय. ऍड केल्यावर आपल्याला काय यायला पाहिजे? एक तर 6 यायला पाहिजे किंवा 6चं मल्टिपल यायला पाहिजे. म्हणजे 6च्या पटी देणारी संख्या. 6च्या पटी देणारी संख्या कुठली कुठली आहे सांगा? आपल्याला मिळू शकतं असं कुठली कुठली आहे? 6 आणि 12. 6 आणि 12. म्हणजे याच्यातलं आपल्याला 6 आणि 12 कुठे मिळू शकतो सांगा? 1 मध्ये जर आपण गेलो तर पहिलं कुठे मिळू शकतं आपल्याला? मी पाहिजे तरी ते लिहितो बघा.
1,6. 1,6 नाही मिळणार. 1,67 होतात की रे. 1, काय मिळणार? 5. 5 मिळणार. लक्षात आहे? म्हणजे आपल्याला पहिला मिळाला 1,5. दुसऱ्यामध्ये काय मिळणार? 6 येण्यासाठी काय मिळणार? 2,4. 2,4 मिळणार. तिसऱ्यामध्ये काय मिळणार? 3,3. 3,3. चौथ्यामध्ये 4,2. ओके. 5,1. 5,1. 6,6. 6,6. आणि काय मिळणार? नाही. आणि काय मिळणार का? हा झालं ना. म्हणजे किती झाले आपल्याला पॉइंट्स किती मिळत आहेत? 6 मिळत आहेत. बरोबर आहे ना? म्हणजे याचा आन्सर किती येणार आपला? 6 येणार. क्लिअर समजलं? हा हो. तर एक काय करायचं बघा, म्हणजे स्टेप बाय स्टेप गेला तर नाही तर चुकणार बघा तुमचं. म्हणजे कुठे मिळू शकतं ते काय करायचं, ह्याच्यात काय करायचं, जास्त काय करायचंच नाही आपल्याला. पण तुम्ही काय करणार आहे, पहिल्यांदा एक सॅम्पल स्पेसेस लिहिणारच आहे, त्यामुळे तुमचं सोपं होईल. ते दिसणार तुम्हाला तिथे, फक्त ऍड केलं की झालं. पण चुकून करू नका कुठलंही ऍड. लक्षात आहे? आता मला सांगा, द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेज इज मिनिमम 10. मिनिमम 10 म्हणजे काय? जास्तीत काय? जास्त 10. जास्तीत जास्त म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असलेलं पण चालू शकेल का नाही? आपल्याला कमी असलेलं पण चालू शकेल की नाही? नाही. नाही. अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे आवश्यक आहे. म्हणजे जास्त असलेलं चालेल काय कमी असलेलं चालेल? जास्त जास्त. असलं. जास्त. 10 किंवा 10 पेक्षा जास्त असलेलं. बरोबर आहे ना? तर 10 किंवा 10 पेक्षा जास्त असलेलं पहिल्यामध्ये आपल्याला काय मिळणार? 4,6. 4,6. पहिल्यामध्ये मला सांगा, 1,1, 1,2 मध्ये काय मिळणार याच्यामध्ये? नाही. नाही. दुसऱ्यामध्ये काय मिळू शकतं? कारण मॅक्झिमम बघायचं बघा. मॅक्झिमम त्याच्यातलं कुठलं आहे सांगा? 2,6 आहे. ते 10 होतंय का? नाही. नाही. मग दुसऱ्यामध्ये पण काय मिळणार नाही. तिसऱ्यातलं मॅक्झिमम लास्टचं घ्या, 3,6. 10 होतंय का? नाही. नाही. मग चौथ्यामध्ये आपल्याला काय मिळतं सांगा? कुठलं 4,6. मिळतं? 4,6. 4,6. पाचव्यामध्ये आपल्याला काय मिळू शकेल? 5,5 आणि 5,6. 5,5 आणि 5,6. 6,4, 6,5, 6,6. 5,6 दोन मिनिटं. 6, 4, 6,5, 6,6. आणि 6,6. किती झाले बघा? किती आलंय? 6. 6 झाले. कठीण आहे का? हा पटकन आपण काय करू शकतो, हे काढू शकतो. ओके. तर तिसरं बघा, द सेम डिजिट ऑन बोथ द अपर फेस. सेम डिजिट म्हणजे कुठले कुठले असू शकतात? 1, 1, 1, 2, 1, 2, 2, 2, 3, 3, 3, 3, 4, 4, 4, 5, 5, 5, 5, 6, 6, 6. 6. इझी आहे बघा. लिहितो. किती होतात टोटल? किती होतात सांगा? 6. 6. 6 होतात. 4, 4, 5, 5 आणि 6, 6. ओके. म्हणजे टोटल किती होतात आपले? 6 होतात. त्यामुळे मी काय लिहिला? एन ऑफ सी इज इक्वल टू 6. क्लिअर? हा कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? हॅलो, कोणाला काय नाही, डाऊट आहे काय? नाही. नाही. ओके. नाही. प्रोबॅबिलिटी म्हणजे टाइमपास आहे, काय नाही आहे त्याच्यामध्ये. लक्षात आहे? एकदम एकदम काय आहे सांगा? सिम्पल आहे. तर इथे बघा, 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळी 3 नाणी हे केली. तर आपण मगाशी पण काढले होते का नाही काढले? नाही काढले होते. तर काय काय मिळणार सांगा बघूया. काढलंय मगाशी. काढलंय. ओके. हो. हा तर पुढचं घेऊ मी याच्यामध्ये, टू गेट अ लिस्ट 2 हेड्स. किती मिळणार सांगा? H, त्या H, लिहूया आपण. H, H, लिहूया H, पहिले, T, लिहूया नाही तर सांगा काय मिळणार? HHH सांगा, पटपट सांगा. H, H, T, टी, H, T, H, T, H, H. ह्याचं राहिलं की रे एक, टी कॉमन ठेवून राहिलं ना. एखाद्या चुकू नका. इव्हेंट सांगायचा आहे ना? हा हे इव्हेंट दोन्ही सांगायचं. इव्हेंट नाही सांगायचं, सॅम्पल्स आपण करतोय. सॅम्पल स्पेस इव्हेंट नंतर लिहूया. मी ते यस लिहिलंय की. हा. ओके. हा पुढे T, H, H, THH, T, H, T, THT T, आणि T, आहे H, TTH. ओके. T, T, T. TTH
टी 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 आणि आहे कुठलं? नाही. किती झाले टोटल? किती झाले? 8. 8 झाले. आता आपल्याला हे जर लिहिलेलं असेल तर पटकन सांगता पण येईल. टू गेट ऍटलिस्ट 1/8. कुठे कुठे 1/8 मिळतो बघा? ऍटलिस्ट 1/8 इथे मिळतोय, हो इथे मिळतोय, हो इथे, हो 4. इथे, हो इथे मिळतोय, इथे मिळतोय. जनरली काय मिळत नाही तिथे बघितलं तर झालं. इथे आपल्याला 1 मिळत नाही म्हणजे किती असणार आहे सांगा? 7 हा 7 असणार आहे. 7 7 असणार आहे, बरोबर आहे ना? हो. ऍटलिस्ट ऍटलिस्ट काय विचारलंय आपल्याला? ऍटलिस्ट बघूया 2 मिनिटं. ऍटलिस्ट 2/8 ना, काय 1/8 म्हटलं मी तुम्हाला? 2/8 आहे, सॉरी 2/8 सांगितलंय. हो 2/8 आहे. 2/8 म्हणजे आपल्याला कुठे मिळतं? इथे मिळतं 2, 3, 4. किती येणार आन्सर? किती येणार त्याचं? 4. 4. एक सांगितलं तर 7 बरोबर आहे आपलं. ऍटलिस्ट 1/8 म्हटलं ना तर आपलं काय आहे सांगा? बरोबर आहे. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? ओके. हो आता समजा दुसरं सांगा मला, दुसरं वाचा बघा तुम्ही आणि सांगा किती येणार? एकच आहे. एकच आहे. म्हणजे आपलं काय येणार सांगा? आन्सर काय येणार सांगा? बी 1 10 upon of b is equal to 1 येणार. आणि तिसरं ते मी घालवलं ऍक्च्युली. 4. ऍटलिस्ट काय सांगितलं बघा? टू गेट हेट ऑन द सेकंड पॉइंट. 4. बघूया आपण परत एकदा बघा. बघा थांबा 2 मिनिटं. टी टी समजा असंच एच टी एच, समजा एच टी टी, नंतर मी काय करतो सांगा ना मला? एच एच झालं आपलं ना? एच टी एच झालं, एच टी झालं. आता मला टी सांगितलं. टी एच एच टी टी एच. एक राहिलं माझं इथे, इथे एक राहिलं बघा. एच 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 टी. 1 2 3 4 5 THT 6 आणि काय राहिलं? TTT टी 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 आणि एक राहिलंय. मी क्रमवार नाही घेतलं. टी एच टी राहिलाय. टी एच टी. ओके. क्रमवार नाही घेतलं त्यामुळे हे झालं. आता मला सांगा टू गेट हेट ऑन द सेकंड पॉइंट. सेकंड पॉइंट 1 आहे, 2 आहे, 3 आहे. टू गेट हेट ऑन द सेकंड पॉइंट 4 आहे. बरोबर आहे? हे टोटल सर 4 आहे. सेकंड बरोबर. पॉइंट वर आहे मग फर्स्ट येणार नाही. सॉरी 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 सेकंड थर्ड मी कन्सिडर करतो. 1 बरोबर ना? हो 2 3 4 4च येणार. तरी पण काय येणार आपल्याला? 4 येणार. त्यामुळे आपल्याला काय येणार सांगा? टू गेट ऑन सेकंड पॉइंट आपलं काय येणार सांगा? एन अपॉन सी इज इक्वल टू काय येणार? 4 येणार. क्लिअर? क्लिअर? येस ओके. आणि काय राहिलंय त्याच्यात? नाही, टू गेट झालंय आता. ओके, हे मी क्लिअर करतो आता. आणि आपण टू गेट नो एट बघितलंय. डायरेक्ट याच्यावर गेलो मी. बी बघितलं मी. बघितलं? ओके ओके चालेल. तर 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग डिजिट 0 दिलंय बघा, विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट. अ नंबर फॉर्म इज इवन. पहिल्यांदा आपल्याला सगळं लिहावं लागेल इथे. सांगा मला पटपट. 1 0 10 12 13 14 15 2 0 2 1 2 3 2 4 2 5. 2 येणार नाही. नाही येणार. पुढे मोजा किती येतात ते मोजा तोपर्यंत. किती होतात बघा. कुठलं चुकलंय माझं? नाही ना? बहुतेक नाही चुकलं. किती होत आहे? 25. 25. ओके. तर आपल्याला किती मिळतात? 25 मिळतात. आता आपण सॉल्व्ह करूया बघा. द नंबर फॉर्म इज इवन. कुठला कुठला आहे बघा? 1 2 काउंट करा बघा. किती येत आहे? किती येत आहेत?
इवन. इलेवन. नाही रे, ज्यादा होत आहेत. 13 होत आहेत. काउंट कर बघ बोलतो. 13 आहेत ना ग? आर्या किती आहेत? एक मिनिट सर. 13 मोजले मी. होय 13 आहे. 12. 13 आहे. ओके 13. ओके. दुसरं सांगा मला काय आहे बघा. दुसरा प्रॉब्लेम काय? द नंबर फॉर्म इज डिव्हिजेबल बाय 3. काय ना? कुठले कुठले डिव्हिजेबल आहेत बघा. 12 आहे, 15, 2 झाले, 3, 4, 5, 6, 7, 7च आहे. 8. 51 नाही होत. 51 होत नाही. हो हो 51. 8. 54 पण होतो की ग? किती होणार? नाही 52 नाही होणार. 54 होतं ना? हो 54 होतं. इथे मिस्टेक करू नका बघा, कारण काय होतंय बघा, आपण काउंट करताना वगैरे मिस्टेक करतो. 9 होणार होते. बरोबर ना? काय चुकलंय माझं? बरोबर. ओके. नेक्स्ट काय झालं बघा. द नंबर फ्रॉम इज ग्रेटर दॅन 50. हे इझिली काढू शकाल. कुठले किती आहेत सांगा? 51, 52, 53. 4. किती आहे? हो आहे. ओके. आहे इझी, पण आपण मिस्टेक करतो बघा. ओके. नंतर तिसरं बघा. फ्रॉम 3 men and 2 women, एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 person इज टू बी फॉर्म. हा, आपल्याला किती पाहिजे? 2 person. म्हणजे कुठलं कुठलं येणार सांगा मला. मेलसाठी मी एम लिहितो आणि वुमेनसाठी मी डब्ल्यू लिहितो. काय लिहू? M1, M2, M3. M1, M2, M1, M3. ओके. किती जण आहेत ते? 3 आहेत ते. मग काय करावं लागेल? M1, M3 झालं. ओके. पुढे आणि M2, M3. पहिलं हे करूया ना आपण. M1, W1 घेऊया नको? हा. M1, W. M1, W2. W2. ओके. आता परत आपल्याला काय करावं लागेल? M1, M2 वगैरे झालेलं आहे, त्यामुळे ती परत घ्यायची गरज नाही. आपल्याला काय करावं लागेल? M1, M2, M2, M1. M2, M1. M1 झालंय की रे? झालंय ना ते? बरोबर ना? हो. M2, M3 होणार ना? हा, पुढे M2 बरोबर आणि कोण हे करू शकतो आपण? कसं करू W2. शकतो? M2, W2. W2. ओके. आणि काय राहिलं आता आपलं? M3 तर राहिलंय. M3 बरोबर M1, M2 झालेलं आहे, त्यामुळे काय ना डायरेक्टली काय ना W1 आहे ना. बरोबर. M1, W2, M3, W2 आहे ना. आणि काय राहिलं? आणि काय राहिलंय? असं पण होऊ शकत नाही. W1, W2. W2, W1, W1, W2 होऊ शकतं. लक्षात आहे ना? आता आपण काय बघूया त्याचे इव्हेंट बघूया. देअर मस्ट बी ऍटलीस्ट 1 वुमन इन द मेंबर. कुठे कुठे मिळते बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बरोबर आहे? बरोबर आहे का? ऍटलीस्ट 1 वुमन म्हणजे आपल्याला मिळते बघा 7. दुसरं बघा. बी मध्ये काय विचारलंय? 1 man 1 woman कमिटी कुठे मिळते बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. काय ज्यादा होत आहे? नाही सॉरी मी चुकलो. 1 man आणि 1 woman पाहिजे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे येणार नाही त्याच्यामध्ये. हे येणार नाही. दोन्ही काय आहेत सांगा इथे? दोन्ही स्त्रिया आहेत ना. चालेल तेव्हा? नाही. त्याचं काय आन्सर 6 येणार आहे. आणि लास्ट काय सांगितलं? देअर शुड बी नॉट बी अ वुमन मेंबर. किती येणार मग सांगा? 3 येतात. ओके. 1, 2, 3. हे का नाही येणार? M1, M1, M2 रिपीट झालंय स्टार्टिंगला. सॉरी बरोबर. देअर शुड नॉट अ वुमन. रिपीट झालंय. होय. कुठलं रिपीट झालंय म्हणतोय? पहिलं M1, M2. M1, M2 कुठे रिपीट झालाय? स्टार्टिंगलाच. हा, स्टार्टिंगला. ओके. आपलं काय ना मगाशी मग चुकलं नाही ना माझं? नाही. मगाशी बरोबर होतं ना? 3. ओके. 1, 2, 3. ओके.
समजलंय? समजलं? हो सर. नंतर नेक्स्ट बघूया आपण. देअर शुड नॉट झालं, हे झालं. 1 कॉइन अँड 1 डायट्रॉन. काय काय ना सांगा पटकन. एक कॉइन टाकलं आणि एक डाय टाकलं. काय टाकलं? काय ना? 1 H1, H2, H3, H4, 1 2, 1 H. H, 2, H3, H4, नको असं H5, करूया ना, 1 H 1 T. बरोबर? 2 H 2T. 2 T. आता ऑप्शन ए बघा. टू गेट हेड अँड ऑड नंबर. हेड अँड ऑड नंबर कुठे आहे बघा. हे काय इथे आहे. हा, ऑड नंबर कुठे आहे. इथे आहे. ऑड नंबर इथे आहे. किती मिळतात. 3. 3 मिळतात. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा. एन 3 मिळणार. ओके. दुसरं बघा. टू गेट अ हेड ऑर टेल अँड अ इवन नंबर. इवन नंबर असलेले बघायचे. 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. हो. बरोबर आहे का. ओके. आणि तिसरं आहे ते नंबर ऑन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल नंबर ऑन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. काय मिळणार. किती मिळणार. नल सेट. हा, आपल्याला नल मिळणार. काहीच मिळणार नाही. ओके. समजलं एवढं. हो. ओके. तर जनरली काय बघणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं बघूया. कारण आपल्याला 2 लेक्चरमध्ये हे संपेल. म्हणजे पुढच्या लेक्चरला आपलं प्रोबॅबिलिटी संपेल. तर माझा प्लॅन काय बघा. परत एकदा सांगतोय जे नवीन हे झालेत त्यांना. तर मला काय करायचे. सगळे A to Z पुस्तकातले सगळे क्वेश्चन्स आपण सोडवणार आहोत. A to Z एक पण सोडणार नाही. फक्त एक लक्षात घ्या. जे आपल्याला गाळलेले आहेत ना चॅप्टर ते मी नाही घेत आहे. आपल्याला परीक्षेसाठी तयारी करायची आहे. मग त्याच्यातले प्रत्येक प्रॉब्लेम आपण हे करणार आहोत. आणि त्याच्यावर पाहिजे तर तुम्ही ग्रुपवर डिस्कशन करू शकता. तसंच काही नवीन मेंबर जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी एक विनंती आहे. ग्रुपवर त्याच्या व्यतिरिक्त काही दिसता कामा नाही बघा. काही टाकू नका. मॅथ्सशी रिलेटेड तुम्ही काही टाका किंवा नॉलेज रिलेटेड काही टाका. बाकीचं आपल्याला काही नकोय त्याच्यामध्ये. नवीन झाले त्यांना सांगतोय की गुड मॉर्निंग वगैरे पण असं मला नको आहे. तर बाकीचं काही तुम्ही टाकायचं नाही. फक्त मॅथ्सशी रिलेटेड. आणि मला तर वाटतं की मॅथ्स मध्ये तुम्ही 100 पैकी 100 नक्की मिळवू शकता. जर छोटी छोटी तुम्ही मिस्टेक आता मगाशी पण करत होता बघा. तसं जर नाही केलं तर डेफिनेटली मॅथ्स हे एकदम तुम्हाला सोपं पडणार. आणि तुम्ही लकी आहात बघा. तुम्हाला जो सिलेबस आहे तो एकदम कमी दिलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही मिळू शकता. माझ्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय. प्रत्येकाला मिळावं ही माझी तर इच्छा आहे. आणि मी तर समजतो मॅथ्स सोपा आहे. लक्षात आहे. त्याच्यासाठी प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. आणि तुमचं जर तुम्हाला आणि काय वाटत असेल की बाबा आणि काय द्यायला पाहिजे तर डेफिनेटली सांगा. मी तयार आहे. फक्त एवढंच करा की दर दिवशी म्हणजे आठवड्यातले 3 दिवसच नको. दर दिवशी लवकर उठा. मी आठवड्यातनं 3 दिवसच घेणार आहे. पण दर दिवशी उठण्याची सवय लावा. ती चांगली सवय आहे. ओके. चालेल. कुणाला काय आणि काय सांगायचं आहे. त्याच्या पुढचं मी बहुतेक नाही कॉपी करून ठेवलंय. पण त्याच्यावर अगोदर मी तुम्हाला सांगतो प्रोबॅबिलिटी आपण काय करणार आहे. तर पहिल्यांदा आपण इव्हेंट घेणार आहोत. आणि डिवायडेड बाय काय करणार आहोत. टोटल सॅम्पल्स करणार आहोत. आता याच्यामध्ये सॅम्पल्स किती आहेत बघा. 1 2 3 सॅम्पल 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डिवायडेड बाय 12 करणार. त्यालाच आपण काय म्हणणार. प्रोबॅबिलिटी म्हणणार. आपलं इव्हेंट पण काढले आणि नंबर सॅम्पल स्पेसिस पण काढलेत. इव्हेंट डिवायडेड बाय सॅम्पल स्पेसिस म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळणार आहे. त्यामुळे पुढचं पण आपलं काय होऊ शकेल. इझिली होऊ शकेल. तर पुढचा लेक्चर मी तुम्हाला बहुतेक मंगळवारी आपण घेतोय ना. मंगळवारी आपण घेतोय. त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी संपेल. आणि त्याच्यानंतर आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री चालू करतोय. तो सुद्धा मला वाटतं 3 दिवसामध्ये मी संपवणार आहे. प्लॅनिंग असं आहे की तुमच्या परीक्षा व्हायच्या अगोदर 10 दिवस सगळं संपलेलं असणार. सगळं A to Z मी काय करणार आहे त्याच्यातलं घेणार आहे. ओके. चालेल. थांबूया आपण. थांबूया का अजून बोलायचंय. अजून 15 मिनिटं आपल्याकडे आहेत. आणि काय सांगायचे सांगा. की पुढचं घेऊन सर मी. याचा व्हिडिओ आहे ना. मला व्हिडिओ फर्स्ट आहे. टाइम. रेकॉर्डिंग केलंय मी. पुढचं घेऊया आपण. पुढचं घेऊया का. चालेल. हा, फक्त मला काय करावं लागेल ते मी कॉपी करून ठेवलं नाहीये. ओपन करावं लागेल. बघतो मी. कुठलं इंग्लिश मधलं ओपन करू का. दोन्ही पाहिजे तुम्हाला.
हॅलो, इंग्लिश मराठी दोन्ही मधलं पण केलात पाहिजे. तरी चालते. हा, इंग्लिश दोन्ही केलात तरी चालते. दोन्ही इंग्लिशच ठेवा. केलं. नाही, मराठीवाले कोण आहेत, त्यांना पाहिजेत का मराठी? काय समजेल? पेज दोन्ही नंबर केलं दोन्ही दोन्ही करा नाही. करतो, दोन दोन ना. ओके. थ्री 3.3 झालं आपलं. 3.4. हम्म, 2 मिनिट. ओके. इथे दिसतंय बघा. थोडे क्वेश्चन सोडूया आपण, 3 ते 4 सोडूया याच्यातले. इफ 2 कॉइन्स आर टॉस, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काढावं लागेल. किती येणार? 2 नाणी फेकली असतं, किती येणार आहे सांगा? सॅम्पल स्पेसिस किती येणार आहे टोटल? हॅलो, सॅम्पल स्पेसिस किती येणार आहे टोटल? हा, 4 येणार आहे. कुठली कुठली सांगा? कुठली कुठली? एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. बरोबर आहे ना? आणि आपल्याला इव्हेंट किती मिळणार सांगा? कमीत कमी एक शाप असायला पाहिजे. मग कमीत कमी शाप असलेलं कुठलं मिळतं मला? कुठलं मिळतं कमीत कमी शाप असलेलं? 3 एक भेटतात. एच एच दोन आणि मिनिटं. एच टी आणि टी एच. 2 मिनिट. याच्यामध्ये मी नाही लिहू शकत आहे, तर काय करता येईल मला? ओके, 2 मिनिट. हा, काय काय लिहू शकतो सांगा? पहिलं एच एच आहे ना. दुसरं काय ना सांगा? काय ना? एच टी, एच एच नंतर काय ना? एच टी आहे ना. एच टी, एच टी, टी पुढे एच टी एच एच टी आणि टी आणि टी टी टी. टी. नंबर ऑफ हे स्पेसिस झाले. बरोबर आहे ना? याच्यातलं मला कमीत कमी एक शाप म्हणजे किती आलं? 1 झालं, 2 झालं आणि 3 झालं. बरोबर आहे? ओके. हो. म्हणजे काय ना सांगा? प्रोबॅबिलिटी म्हणजे काय ना सांगा? इव्हेंट किती आहे टोटल? इव्हेंट्स मध्ये किती आहेत? 3 आहेत. बरोबर आहे ना? 3, डिवायडेड बाय 4. 4 येणार. आन्सर त्याचं 3 हवं. नंतर एकही शाप नसलेलं मला किती येणार? 1 म्हणजे 1 टी टी. अपॉन 1 4. अपॉन 4 येणार आहे. समजलं सगळ्यांना? समजलं? हो ओके. सर. आता मला सांगा, 2 फासे एकाच वेळी आपण टाकले तर आपल्याला काय काय मिळेल? काय काय मिळू शकतं 2 फासे एकाच वेळी हे केलं तर? मगाशी आपण काढलेले बघा. फासे म्हणजे आपल्याला समजलं ना तुम्हाला? डाईस. 2 डाईस. हा, आपण जर फेकले तर आपल्याला काय काय मिळू शकतं? मी लिहितो बघा इथे, मला मदत करा. 2 ते 3च सोडूया आपण. काय काय येणार सांगा? काय काय येणार? 1 1 1 1 येऊ शकतं. 1 2 1 3 1 4 1 5 1 6. तसंच येणार. 2 1 2 3 सगळं येणार आहे. ओके. मी लिहित नाही. 3 1 4 1 5 1 आणि 5 6. आता आपल्याला काय विचारलं ते बघूया आपण. पुस्तकावर अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10 म्हणजे कुठलं येऊ शकतं बघा? 10 असण्यासाठी आपल्याला काय काय लागणार? 2 5 होऊ शकतात, 2 6 होऊ शकतात, नाही होऊ शकत.
3-6 होऊ शकतात, नाही होऊ शकत. मग इथे काय म्हणा सांगा 4-5 4-6 बरोबर आहे ना? हा 5-5 5-5-6 आणि त्याच्या खाली येणार बघा 6-4 होऊ शकतो, 6-5 होऊ शकतो आणि 6-6 होऊ शकतो. हे किती होऊ शकतात बघा 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. हो म्हणजे काय येणार आन्सर टोटल किती आहेत आपले 36 टोटल. 36. 6/36 येणार प्रोबॅबिलिटी बरोबर. म्हणजे काय होणार 1/6 येणार. हो. ओके. हा एक काम करूया नाही तर पटकन एका दिवसात होईल ते आपण मी सगळं ते पॉवर पॉईंट मध्ये आणतो तर प्रत्येकाला समजायला बरं पडेल. नाही तिथे लिहिताना थोडासा प्रॉब्लेम पण होतोय. हा संपेल ते पुढच्या दिवशी नेक्स्ट ह्याला डेला आपलं संपेल. ओके ओके सिस्टमॅटिक जाऊ दे कारण इथे थोडीशी जागा पण कमी पडते मला आणि तुम्हाला दिसणार पण नाही जर मी असं मूव्ह केलं तर. काय दिसतंय चालेल. हॅलो चालेल का असं त्या परवात घेऊया आपण नंतर परवात घेऊया कारण एका ह्याच्यावर येऊ दे ते पॉवर पॉईंट मध्ये असलं की बरं पडणार ते आपल्याला. ओके आता ह्याच्यामध्ये मी लिहू शकत नाहीये लक्षात आहे. ओके चालेल मग थांबूया आपण. कोणाला काय आणि काय सांगायचंय हॅलो काय बोलायचं आहे का तुमच्या फ्रेंडला पण सांगा. हे मी फ्री ठेवलेलं आहे कारण माझी अपेक्षा आहे की सगळ्यांना हे करावं. माझी अपेक्षा एवढीच आहे आणि फ्री ठेवलेलं आहे पण त्यांच्यासाठी माझी एक विनंती मी त्यांना केलेली आहे की त्यांनी वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रमाला किमान 500 रुपये द्यावे. लक्षात आहे माझ्याकडनं फ्री मिळत आहे पण तुमच्याकडनं एक मदत व्हावी एखाद्या वृद्धाश्रमाला ही माझी अपेक्षा आहे. तर तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा त्यांना पण सकाळी उठायची काय लावू दे सवय लावू दे. माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाला चांगले मार्क्स मिळावं त्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि माझ्या उपक्रमामध्ये तुमच्या फ्रेंडला पण तुम्ही सहभागी करून घ्या. लक्षात आहे. ओके चला मग थांबूया आपण. झोपू नका. तन्मय लाईट आली का होय आली तन्मय. आली ओके आली सर. चैतन्य मोरजकर झोपणार आता काय जागणार आहे चैतन्य नाही नाही झोपणार नाही नाही. नाही. ओके चालेल चला मग थांबूया आपण.